आज माझ्या कमळीबद्दल मला केवढा अभिमान वाटतोय म्हणून सांगू. खरंच. नंतरा, अगं या पोरीने काय धाडस दाखवलंय आज. हा, खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना. एक जीव वाचवलाय तिने. आज ना माझ्या दोन्ही नातींनी असं छान काम करून दाखवलं ना, माझा असा ऊर अगदी अभिमानाने भरून आलाय. खरंच अनिका, एकीने छान बक्षीस मिळवलं, एकीने एक आयुष्य वाचवलं. एखाद्या माणसाचा जीव वाचवला की काय आनंद मिळतो, काय समाधान मिळतं, ते कमळी तुझ्यामुळे आज आम्हाला कळेल. आजी, आज जर मी हे करू शकलो नसतो तर आयुष्यभर मनात खंत राहिली असती. ताई, शंभूनी हे असं पाऊल उचललं याचा अर्थ तो खूप त्रासात असेल, खूप सहन करावं लागलं असेल त्याला. आणि मला वाटतं आता या परिस्थितीमुळे त्याची पुढे शिक्षणाची इच्छाशक्ती कमी पडते. नाही नाही आई, मला नाही तसं वाटत. तो तसा हुशार आहे मुलगा. हो ऋषी, म्हणजे मी त्याला अंडर एस्टिमेट करत नाहीये. मी फक्त इतकंच म्हणते की केवळ परिस्थितीमुळे त्याची शिक्षणाची इच्छाशक्ती नाहीये. मला काय वाटतं ताई, अशा मुलांना पुढे शिकण्याकरता आपण मदत करायला हवी. हो, म्हणजे माझा विचार तर असा आहे की तुमची हरकत नसेल तर शंभूच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेते. मी स्पॉन्सर करते त्याचं शिक्षण. अगं मी कशी हरकत घेईन एवढ्या चांगल्या कामासाठी. नयनतारा मॅडम, थँक्यू. आई आई, एक मिनिट. आपण आधी शंभूशी बोलून घेऊया याबद्दल. बिकॉज ॲज फार ॲज आय नो, तो जरा स्वाभिमानी आहे मुलगा. अरे हो, नक्की सांग. आपण असं काही करणारच नाही आहोत की त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचेल. इनफॅक्ट आपण त्याला शिक्षणाची मदत करत असतो तरी त्याला ही अटच घालायची की त्यांनी त्याचं दुकानातलं काम चालू ठेवायलाच हवं. तुला माहिती आहे ना ऋषी, माझं हे ठाम मत आहे, कुठलंच काम हे कमी प्रतीचं, लहान असं नसतंच. हा एक मात्र खरंय, अभ्यास करताना मनावर कुठलाही स्ट्रेस अजिबात नको. हे मात्र अगदी खरं आहे. त्यांनी नको एवढा ताण घेतला मनावर, त्यामुळे सगळा सारासार विचार बाजूला ठेवून तो अशा मार्गावर गेला. पण चला, शेवटी कमळीच्या ऋषीच्या प्रयत्नांनी सगळं चांगलं झालं ना.